नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बोंबलाची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर हे बोंबील साफ करून असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. पाणी टाकून आपण 5 ते 7 मिनटं आपण हे भिजत ठेवायचे आहे आणि नंतर चांगले चोळून स्वच्छ धुवायचे आहेत. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती. कढईमध्ये तेल घालते 1 पळी. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हे धुवून घेतलेले बोंबील घालायचे आहेत आणि बोंबील चांगले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे त्या तेलामध्ये. नंतर काढून एका डिशमध्ये घेते. परत त्याच तेलामध्ये थोडंसं तेल घालते आणि हे 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे. नंतर 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर कांदा आपला परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये 1 टोमॅटो घालायचा आहे बारीक कट करून. टोमॅटोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याच्यानंतर कांदा टोमॅटो आपला मऊ होईल. तर मस्त मऊ झालेला आहे. आता याच्यामध्ये हळद घालूया, धना पावडर, गरम मसाला आणि 1 चमचा घाटी मसाला टाकते. मी 2 मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणून मी 1च चमचा घातलेला आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि तळून घेतलेले बोंबील याच्यामध्ये घालायचे आहेत. आता हे सगळं मिक्स झाल्याच्यानंतर याच्यामध्ये अर्धा ग्लास इतपत पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला बोंबील मस्त शिजवून घ्यायचे आहेत. तर 2-3 मिनिटांनी मी उघडलेलं आहे झाकण. बघू शकता मस्त आपली बोंबलाची चटणी तयार झालेली आहे. वरून भरपूर सारी कोथिंबीर घाला. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.